तर मंडळी रानात फिरता फिरता इकडे बघताय मला सापडले आहे मोठी गुफा. हे बघा, खाल्ल्यात काय कधी आळू? तयार झाले सर्व. तर मंडळी आल्या दुसऱ्या जागेमध्ये. इकडे बघताय मुलं क्रिकेट खेळतात आणि इकडे पण क्रिकेट खेळतात. आई पुढे गेले बिया काढायला, बिया जमवायला. हे बघा आई. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. मंडळी मी आता मे महिना एंडिंग चालू आहे आणि आता मी चाललो आमच्या जागेमध्ये, आमच्या रानामध्ये चाललो आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता शेवटच्या काजू बिया, म्हणजे राहिलेल्या काजू बियांचे झाडांखाली पडलेले असताना त्या जमवायला चाललो आहे. त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओत तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर कोकणातील रानमेवा, आंबे, काजू, त्याचप्रमाणे करवंद, जांभळं. बघूया आजच्या व्हिडिओ जेवढं काय तुम्हाला दाखवता येईल ना ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर काय नवीन असेल चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा. चला तर म्हणजे व्हिडिओला सुरुवात करूया. आता थेट आमच्या रानामध्येच चाललो आहे. तर व्हिडिओ इथे शेवटपर्यंत बनवून राहा आणि म्हणजे चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा. आणि म्हणजे आपल्या चॅनल विविध प्रकारचे व्हिडिओ बनवतात, त्याच्या प्ले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, नक्की चेक करा. त्या व्हिडिओ आवडल्या तर इथं नक्की शेअर करा. चला म्हणजे व्हिडिओला सुरुवात करूया. आता म्हणजे संध्याकाळचे वाजले जवळजवळ 4 वाजून गेलेत आणि चालल्या रानामध्ये. चला, अगदी घरातून निघाल्यापासूनच व्हिडिओ करणार होतो, ते राहून गेलं. म्हटलं आता रानामध्ये येतोय, तिथूनच सुरुवात करतो. चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे बघा मंडळी, करवंदच. सुरुवात करवंदापासूनच करूया. पिकलेला नाही, पिकलेला पाहिजे एकदम. बघा, लांबड आहे. आंबट गोड, आंबट गोड. करवंदापासून सुरुवात केली आहे. आता पुढे बघूया काय काय मिळतं. आणि मंडळी अजून 4 वाजलेत ना संध्याकाळचे, तर अजून देखील एवढं ऊन लागतंय ना रानामध्ये येऊन. बघा हे करवंद बघूया. प्रत्येक करवंदांच्या झाडांची करवंदाची टेस्ट वेगवेगळी लागते. आंबट गोड, आंबट गोड, काय काय खूप लय गोड लागतात. तर मंडळी अजून एक रानमेवा तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगायचं राहून गेलं, म्हणजे अळू. हे बघा अळूचं झाड आहे, दिसतात थोडेफार वरती पिकलेली. पाडतो मी, दाखवतो. हा बघा पडलेलं दाखवतो तुम्हाला हळू. हा बघा, खाल्ल्यात काय कधी आळू? त्याची आलूची उसरी पण भारी होते एकदम. हे कापायचे आणि ते मग सुकत घालायचे उन्हामध्ये, हे भारी लागतात. हा बघा आळू. तर मंडळी आळू पिकलेला पण मस्त लागतो आणि ह्याची सुकवलेली उसरी पण मस्त लागते. आणि आता ही उसरी जर सुकवली ना, म्हणजे कापून ज्या फोडी केल्या आणि जे उन्हामध्ये सुकत घातल्या, 10-1 दिवसामध्ये सुकतात आणि मग नंतर मग अगदी वर्षभर टिकतात. त्या लय भारी लागतात पण सुकवून. बिया असते आतमध्ये, ती काढावी लागते. तर थोडेफार काढतो, बघतो किती भेटतात ते. जेवढे मिळतील तेवढे घेऊन जातो.
मंडळी रानात जातेवेळी वाट्यावरून मध्येच हे आळूचं झाड दिसलं आणि कोकणातील रानमेवा यालाच बोलतात आणि याची फळे देखील भेटली बघा पिशवीमध्ये. तर आता जास्त कोण येत नाही इकडे. आता म्हणजे काजूच्या बिया सर्व उलागल्यात. म्हणजे झालेल्या काजूच्या बिया म्हणजे झाडाखाली पडलेल्या बिया असतात ना तेवढ्याच मिळतात. पण काजूच्या झाडांवर आता बिया काय मिळणार नाही. जवळ मे महिना एंडिंग झालं आहे. आजची तारीख जवळ असेल मला वाटतं 27 तारीख आहे. तर मेची 27 तारीख. तर आता आम्ही चाललो रानामध्ये. तर आता हे आता आलू भेटलेत ना आता ओले आलू. आता मी घरी जाऊन हे आलू कापणार आणि मग सुकत घालणार. मग ही उसरी करणार. आता बघूया पाऊस जर उशिरा पडला म्हणजे ती उसरी सुकेल. म्हणजे 4-5 दिवसात मला वाटतं जर कडकडीत ऊन पडलं ना ही उसरी सुकेल नक्की आलूंची. चला आता पुढे जाऊया. जेवढी अळू होते ना वरते तेवढे आता हलवून खाली पाडले. तर मंडळी या आलो आहे आमच्या जागेमध्ये. इकडे बघताय काजू झाडांवरती आता बियावरती नाही आहेत खाली पडलेल्या आहेत बघा. आणि आता बिया जमवतो एकाच पिशवीमध्ये. अळू पण ह्याच्यामध्येच आहेत आणि बिया पण ह्याच्यात जमवणार आहे. चला सुरुवात करतो. हे बघा 1-1, 2-2 अशा बिया पडलेल्या आहेत. सगळ्यात मिळतील तेवढ्या जमवतो. इकडे बघता मंडळी ह्या काजूखाली एवढ्या बिया मिळाल्या. तर बघूया प्रत्येक काजूखाली आता 10-15 बिया मिळाल्या तरी पुष्कळ आहेत. बघा जास्त नाही काजू सर्व पडलेलेच होते. मंडळी इकडे बघताय बघा या झाडावरती आंबे राहिलेत. 2-3च आहेत 3 आहेत. आता हे आंबे आता घरी घेऊन जातो आहे. आता काही इथे ठेवून काही फायदा नाही कारण मग आता इकडे जास्त कोण येणार नाही. आणि मग आता हे सर्व आता वारा पाऊस झाला की ते गळून जाणार. तयारच आहेत ते. तर घरी घेऊन जातो. फक्त अजून खाली एक झाड आहे आंब्याचं तिकडे मिळतात का बघूया. 4 आहेत ते बघा. इथे एक आहे 2 आणि हे 2. चला सर्व काही एका पिशवीमध्येच भरून नेणार आहे. तयार झालेत सर्व. चार आंबे मिळाले. तर मंडळी सर्व काजून खालून फिरलोय आणि जेवढ्या बिया मिळाल्यात तेवढ्या जमवल्यात आणि आंबे देखील 4 मिळालेत. हे बघा पिशवीमध्ये. आता सर्व ओततो आणि तुम्हाला दाखवतो काय काय मिळाले ते किती मिळाले ते. चला मंडळी आता सर्व काजून खाली फिरलो आणि बिया देखील जमवल्यात. जवळजवळ 70 ते 80 बिया मिळाल्यात आणि आळू मोजले मी. आळू मला मिळाले जवळजवळ 70 आळू मिळाले बघा. आणि आंबे 5 मिळाले पण वरती एक झाडावरती एक आंबा मिळाला. तर आता घरी चाललो आहे. अजून एका ठिकाणी जायचं आहे बिया आणायला. बघूया आता संध्याकाळी जवळ आता 5:30 वाजून गेलेले. तर आता घरी जातो. बघूया आई पण येणार आहे तिकडे. तर तिकडे बघूया बिया जर काढायला गेलो तिकडे जमवायला ते देखील व्हिडिओच्या माध्यमातून पुढे तुम्हाला दिसेल. तर जरा म्हणजे आता घरी जाऊया. आता हे आलू घेतलेत ना आता घरी जाऊन ह्या आलूचे आता आलू कटिंग करणार आणि मग सुकत घालणार. पावसाळी आलूची उसरी बनवणार त्याची. चला तर मंडळी आल्या दुसऱ्या जागेमध्ये. इकडे बघताय मुलं क्रिकेट खेळत आहेत आणि इकडे पण क्रिकेट खेळत आहेत. चला आता आई पुढे गेले बिया काढायला बिया जमवायला. हे बघा आई भेटतील ना बिया आपल्याला. बघूया आता किती बिया जमवतो आम्ही ते पुढेच्या माध्यमातून पुढे दिसेलच. हे वरतून येऊया चल आधी. हे आधी वरतून येऊया. ते येतील जमू आपण. चल आधी वरती जाऊया. वरतून सुरुवात करतो जमवायला आणि नंतर मग खालती येतो. बघूया किती बिया जाऊ भेटतात ते आम्हाला. माणसं इकडे फिरतच असतात म्हणजे जास्त काही मिळणार नाही तरी पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे दिसेलच. हे बघा आता ही चुलीसाठी लाकडं फोडायची होती नंतर राहून गेले त्यात. अर्धी फोडली तेवढी आम्ही घरी घेऊन गेलो. चल वरती आधी. हे बघ वरती आहेत बघ आंबे अजून. हे बघ ठीक आहेत पिकलेत बहुतेक वाटतं मला. पप्पाने आंबे काढले होते पण ते त्याकडे आहेत जास्त नाही आहेत मध्ये मध्ये दिसत आहेत. तर मंडळी पप्पा
पप्पा आणि आई आंबे काढायला आले होते एकदा, तर ते त्या दिवशी मला सुट्टी नव्हती, तर मी तो व्हिडिओ करायचा राहून गेला. अजून आंबे आहेत त्याच्यावरती. आल्या मी बिया जमवायला. तर मंडळी इकडे आलो जागेमध्ये, फिरता फिरता एक गुफा सापडले, तुला दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून. हे बघा, ही बघा केवढी का. त्याच्यामध्ये रानडुकर वगैरे असतात, बसतात रानडुकर, सायली वगैरे असतात. केवढी गुफा आहे आतमध्ये. तर मंडळी रानात फिरता फिरता इकडे बघताय मला सापडले आहे मोठी गुफा. हे बघा इकडे मोठं दगड आहे आणि त्याच्या खालती ही बघा केवढी गुफा. हे रानातले प्राणी असतात ना जंगलातले, तिथे बसतात. एवढी गुफा आहे बघा. तर म्हणलं इकडे काय जास्त काय नाही बिया मिळाल्या, कमीच बिया मिळाल्यात. 50 मिळाले असते असं वाटतं मला. आई नाही जास्त नाही बिया मिळाल्या ना, इकडे माणसं फिरतात ना, बिया जास्त नाही मिळणार. इकडे मुलांची क्रिकेट चालू आहे. चल जावे ना. तर मंडळी वरतून बिया जमत जमत खालती आलो. हे बघा एवढ्या बिया मिळाल्यात, 100 असतील. चला मंडळी आता संध्याकाळी जेवढं वाजले तर 6 वाजून गेले. तर व्हिडिओ देखील इथं थांबवते. आहोत. मला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ कशी होती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि चॅनल वगैरे नवीन चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.